मित्रांनो, फिजिक्स हा सब्जेक्ट सगळ्यांना अवघड वाटतो, पण तो तितकाच सोपा आहे जर तुम्ही टिप्स आणि ट्रिक्स यूज करून जर क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि अवघड असूनही तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवतात. विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्सचे असे स्टॉप एमसीक्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सच्या आधारावरती असतील. तर चला तर आता क्वेश्चन्स कडे बघूयात. पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? जूल इंटू सेकंड इज द युनिट ऑफ. हा कशाचा युनिट आहे विचारलाय, तर तो अँग्युलर मोमेंटमचा युनिट आहे. आता पहा, अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू काय असतं? युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू युनिट ऑफ टॉर्क इंटू सेकंड. ओके, युनिट ऑफ टॉर्क काय असतं? तर जूल असतं इंटू सेकंड, म्हणजे जूल पर सेकंड. हे कशाचं युनिट आहे? तर अँग्युलर मोमेंटमचं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ कार विथ अ मूव्हिंग स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर अवर कॅन बी स्टॉप बाय अप्लाइंग ब्रेक्स आफ्टर ॲटलीस्ट 2 मीटर. If the same car is moving with a speed of 80 kilometer per hour, what is the minimum stopping distance? आता इथे आपल्याला दोन कंडिशन दिल्यात. एक कार 40 किलोमीटर पर अवरनी धावत होती, पळत होती, चालत होती. आता त्याच्यामध्ये ब्रेक ऍड केलात. किती मिनिटाला? 2 मीटर नंतर, ऍटलीस्ट 2 मीटर नंतर ब्रेक्स ऍड केलेत. ओके, आता तीच जर कार 80 किलोमीटर पर अवरने चालत असेल तर त्याच्यात किती मिनिमम ब्रेक्स स्टॉपिंग डिस्टन्स असेल विचारलंय. आता इथे पहा, फर्स्ट केसचं इथे लिहून घेऊयात. इनिशियल वेलॉसिटी काय आहे? 40 किलोमीटर, म्हणजेच यू 1. ओके, नंतर आहे स्टॉपिंग डिस्टन्स. किती आहे स्टॉपिंग डिस्टन्स इन फर्स्ट केस, म्हणजे S1 लिहूयात. ती किती आहे? 2 मीटर. आता सेकंड केसचं पाहूयात. इथे इनिशियल वेलोसिटी काय आहे? U2 80 किलोमीटर पर अवर. त्याच्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला माहितीये, यू स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं? V स्क्वेअर मायनस 2AS. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? 2AS इक्वल्स टू मायनस यू स्क्वेअर. ओके, किंवा या दोघांपैकी हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. हे फॉर्म्युलेच आहेत. जर माहिती नसतील तर लक्षात ठेवा, हे दोन्ही पण फॉर्म्युले आहेत. आता इथे पहा, दोन्ही कंडिशन मध्ये ऍसिलरेशन सेम आहे, त्याच्यामुळे हा कट होतो. सो यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? मायनस यू स्क्वेअर. हे आलं आपल्याकडून याच्या थ्रू कन्क्ल्युजन. आता इथे बघा, यस याच्या थ्रू आपण आता इथे हे जर व्यवस्थित केलं तर S1 बाय S2 इक्वल्स टू काय येणार? U1 बाय U2 चा होल स्क्वेअर. म्हणजेच काय? S1 किती आहे? तर 2 आहे. सो इथे 2 बाय S2 माहिती नाहीये, ते काढायचंय. इक्वल्स टू काय येणार? 40 स्क्वेअर डिवायडेड बाय 80 स्क्वेअर. आता याचं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला S2 ची व्हॅल्यू मिळेल 8 मीटर. समजलं? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. अ ग्रास per can jump maximum distance 1.6 meter. It spends negligible time on the ground. How far can it go in 10 seconds? ग्रासहॉपर मॅक्झिमम डिस्टन्स किती, म्हणजे जम्पनी मॅक्झिमम डिस्टन्स किती कव्हर करू शकतोय? तर 1.6 मीटर. इट स्पेंड्स निग्लिजिबल टाइम ऑन द ग्राउंड. हाऊ फार कॅन इट गो इन 10 सेकंड? 10 सेकंड मध्ये किती दूर तो जाऊ शकेल? आता इथे मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज पाहायचं. ओके, ऍट अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असू शकतो? थीटा इक्वल्स टू 45 डिग्री. म्हणजेच यू स्क्वेअर बाय जी इक्वल्स टू काय येणार? यू स्क्वेअर बाय 10 इक्वल्स टू 1.6 एम. कारण यू स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं? टॅन थीटा, जी इंटू टॅन थीटा. टॅन थीटाची आपण थीटाची व्हॅल्यू आपण 45 जर कन्सिडर केली तर जी काय आहे? जीला आपण ग्रॅव्हिटीची 10 व्हॅल्यू कन्सिडर करतो. सो इथं आलं यू स्क्वेअर बाय जी इक्वल्स टू यू स्क्वेअर बाय 10 इक्वल्स टू 1.6 मीटर ही आहे. आता इथे बघा, आपल्याला यू ची व्हॅल्यू काय मिळाली? त्याच्याने 4 मीटर पर सेकंड. त्याच्यामुळे द डिस्टन्स कव्हर इन 10 सेकंड किती होईल?
डिस्टन्स कव्हर इक्वल्स टू काय असतं स्पीड इंटू टाइम हॉरिझॉन्टल स्पीड इंटू टाइम स्पीड किती आहे हॉरिझॉन्टल स्पीड तर यू कॉस थीटा थीटा काय आहे 45 डिग्री इंटू टाइम आता इथे लिहा कॅल्क्युलेशन लिहिते मी ते जागा नसल्यामुळे 4 इंटू कॉस 45 डिग्री 1/√2 इंटू 10 इक्वल्स टू काय येणार 20√2 मीटर म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल बी सी ऑप्शन 20√2 मीटर आता विद्यार्थी मित्रांनो मी लेक्चरमध्ये आपलं लेंदी होऊ नये यासाठी खूप फास्ट सांगतेय तर तुम्ही थोडी स्पीड स्पीड स्लो करून शिकू शकता किंवा मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला छान एक्सप्लेनेशन सेंड करेल ओके कारण व्हिडिओ आपल्याला खूप लेंदी करायचा नसतो त्यामुळे मी थोडे फास्ट फास्ट आन्सर सांगते आता पहा विद्यार्थी मित्रांनो असेच प्रत्येक टॉपिक तुम्हाला जर डिटेलमध्ये स्टडी करायचा असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे तो जॉईन करा त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 6 तारखेपासून त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर्स फुल सिलेबस प्लस चॅट वाईज टेस्ट सिरीज असेल 2000 प्लस तुमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील पहा या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत त्यासोबतच तुम्हाला काउन्सिलिंग देखील मिळणार आहे पहा ही फ्री असणार आहे जर तुम्ही हा कोर्स बाय केला तर आता याच्यासोबत तुम्हाला जर नर्सिंग सोबत जर तुम्हाला पीसीएम सीटी पीसीबी सीटी नीट शेडबल या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची लाईव्ह बॅच देखील 6 तारखेपासून सुरू होतीये ओके आणि त्यामध्ये सुद्धा सेम फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच काउन्सिलिंग कोर्स देखील मिळणार आहे आणि पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला 5 कोर्स बाय करायचे असतील तर त्याची कॉम्बो ऑफर असेल आता कॉम्बो ऑफर सुरू आहे तर त्याची प्राइस असेल 10,000 रुपये आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा डाउनलोड करा त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोरील इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोरस आयकॉन असेल स्टोरस आयकॉन वरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज असेल कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा खाली कोर्स येईल तर कोर्स ओपन करा आणि एनरोल करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता कुठल्याही क्वेरीज असो कोर्स बद्दल फीस रिलेटेड कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्या सर्व्हिससाठीच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केला जाईल जिथे तुम्ही माझ्याशी त्यासोबतच एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आता चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण अ सिस्टम कन्सिस्ट ऑफ 2 आयडेंटिकल पार्टिकल्स वन पार्टिकल इज ॲट रेस्ट अँड द अदर पार्टिकल हॅज अन acceleration a the center of mass of the system has an acceleration of आता इथे म्हटलंय एक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 2 सेम पार्टिकल्स आहेत म्हणजे साईज वेट सगळं 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 सेम आता इथे म्हटलंय वन पार्टिकल इज ॲट रेस्ट एक पार्टिकल रेस्ट आहे तो मोशन मध्ये नाहीये आणि दुसरा पार्टिकल त्याला ऍक्सेलरेशन आहे ए द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम हॅज अन ऍक्सेलरेशन ऑफ आता सेंटर ऑफ मास विचारलंय सिस्टीमचं आता जर आपल्याला सिस्टीमचं सेंटर ऑफ मास काढायचं तर फॉर्म्युला काय m1 a1 प्लस m2 a2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 m स्टँड्स फॉर मास अँड ए स्टँड फॉर ऍक्सेलरेशन आता इथे आपल्याला माहिती आहे दोन्ही पार्टिकल आयडेंटिकल आहेत म्हणजे त्यांचं वेट हे सेम आहे सो m1 इक्वल्स टू काय असेल m2 म्हणजेच आपण कन्सिडर करूयात m ओके सो इथे काय येणार m a प्लस m a1 प्लस m a2 डिवायडेड बाय m प्लस m म्हणजेच काय तर m इंटू m a1 प्लस a2 डिवायडेड बाय काय येणार 2m इथे एम एम कॅन्सल झालं सो सीएम काय असेल सेंटर ऑफ मास तर a1 प्लस a2 डिवायडेड बाय 2 आता आपल्याला माहितीये फर्स्ट याचं ऍक्सेलरेशन 0 आहे कारण तो रेस्ट आहे त्यामुळे a1 किती असेल 0 प्लस a2 बाय 2 आता आपल्याला काय विचारलं होतं सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम आणि सेंटर ऑफ मास काय आलं सिस्टीमचं ए बाय 2 कारण a2 ची व्हॅल्यू त्यांनी सांगितलंय ए त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी इतकं सोपं होतं पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा अ स्मॉल पीस ऑफ कॉक in a ripple tank oscillates up and down as ripples pass it. If the ripples traveling at 0.3 meter per second have a wavelength of 1.5 lambda cm,
centimeter, and the cork vibrates with an amplitude of 5 mm. The maximum velocity of the cork is. मॅक्झिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे काय असतो ओके म्हणजेच 2 पाय एन ए इक्वल्स टू काय येणार 2 पाय व्ही बाय लॅम्डा इंटू ए. सो आता इथे आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत काय येणार 2 पाय 0.3 इंटू कारण वेवलेंथ आपल्याला दिली 0.3 मीटर पर सेकंड इंटू ए दिला 100 डिवायडेड बाय 1.5 पाय 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 कॅन्सल झाले कॅल्क्युलेशन करा तुम्हाला मिळेल 20 सेंटीमीटर पर सेकंड म्हणजेच करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा an electric dipole is placed at an angle of 30 degree to a non-uniform electric field. The dipole will experience काय येणार इथे तर करेक्ट ऑप्शन असेल डी a torque as well as a translational force. When an electric dipole is placed at an angle of 30 degree in uniform electric field, it will experience torque and as well as translational force. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन the electric potential at the surface of an atomic nucleus of radius 9 into 10 power minus 15 m is. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट सरफेस काय असतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट सरफेस असतो क्यू बाय इक्वल्स टू आपल्याला दिलात व्हॅल्यू सो इथे काय येणार 9 इंटू 10 पॉवर 9 इंटू 50 बाय 9 इंटू 10 पॉवर मायनस 15 सो इथे काय येणार 50 इंटू 1.6 इंटू 10 पॉवर मायनस 19 इंटू 10 पॉवर 24 त्याच्यामुळे करेक्ट काय येईल 8 इंटू 10 पॉवर 6 व्होल्ट त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता हे कॅल्क्युलेशन वगैरे पार्ट मी नाही करत एखादी कन्सेप्ट असेल तर ती सांगते कारण आपल्याकडे व्हिडिओ इतका लेंदी नाही बनवायचा प्रत्येक टॉपिक कारण आपण मर्ज ऑफ म्हणजे प्रत्येक टॉपिकचे एमसीक्यूज मिक्स केलाय सो मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये नाही सांगू शकत इथे. ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा इथे द युनिट ऑफ सरफेस टेन्शन मे बी एक्सप्रेस ऍज युनिट ऑफ सरफेस टेन्शन काय असतं तर न्यूटन पर मीटर बरोबर आहे सो जूल मीटर किंवा जूल पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन म्हणजे याचा अर्थ बघा जूल पर मीटर स्क्वेअर असतं सो यालाच आपण कसं लिहू शकतो न्यूटन मीटर मीटर स्क्वेअर ओके सो कारण जूलला आपण असं लिहितो न्यूटन मीटर लिहितो आणि हा मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर पॉवर -2 जसं तसं आलं आता इथे काय येणार हे एम कॅन्सल होतो सो इथे काय येणार न्यूटन पर मीटर म्हणजेच न्यूटन मीटर पॉवर -1 आता इथे विचारलं युनिट ऑफ सरफेस टेन्शन मे बी एक्सप्रेस ऍज काय येणार न्यूटन पर मीटर एक तर येईल किंवा जूल पर मीटर स्क्वेअर म्हणजे इथे कोणता ऑप्शन करेक्ट असेल तर सी कारण एक दोन युनिट आहेत आपल्याकडे न्यूटन पर मीटर किंवा न्यूटन जूल पर मीटर स्क्वेअर ओके. नेक्स्ट क्वेश्चन द armature current in a DC motor is maximum when the motor has आयचा फॉर्म्युला किती असतो करंटचा तर E मायनस ई डिवायडेड बाय आर आय मॅक्झिमम असतं if back EMF is minimum when motor has just started त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येईल तर ऑप्शन बी येईल जस्ट स्टार्टेड जेव्हा मोटर असं जस्ट स्टार्ट झालेली असेल तेव्हा. Next question. A step down transformer transforms a supply line voltage of 2200 volt into 220 volt. The primary coil has 5000 turns. The efficiency and power transmitted by the transformer are 90% and 8 kilowatt respectively. Then the number of turns in the secondary is. आपल्याला फॉर्म्युला आहे आता पहा इथे
मी तुम्हाला फॉर्म्युला शीट पण एखाद्या व्हिडिओमध्ये सेंड करेल पूर्ण, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कळतील. कारण एका व्हिडिओमध्ये प्रत्येक टॉपिक मी डिटेलमध्ये नाही सांगू शकत, किंवा तरी मी ट्राय करेल की प्रत्येक टॉपिकचे जर फॉर्म्युलेज टाकता आले तर सगळे. जर तसा व्हिडिओ वेगळा बनवायचा असेल तर मला कमेंट करू शकता त्याच्या थ्रू, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कशाची गरज आहे आणि मी कोणता व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट केला पाहिजे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल इथे, करेक्ट आन्सर काय येईल 500. कॅल्क्युलेशन पार्ट करत चला. सो करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन सी. ओके. आता तुम्हाला कोणत्या क्वेश्चन्सची गरज आहे, तुम्हाला कोणता पार्ट डिफिकल्ट जातो, टॉपिक डिफिकल्ट जात असेल, एमसीक्यू पाहिजे असेल, विवाहिकच पाहिजे असेल, तर तसं मला कमेंट करत चला. म्हणजे मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ अपलोड करत जाईल. आणि व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आता आपल्या लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.